मित्रांनो नमस्कार। आज आपण आजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे प्लॉट व्हिजिटला आलो आहे। तर जाता एका ठिकाणी आल्याचे हार्वेस्टिंगचं काम इथं चालू होतं। मग आमच्या भागात बऱ्यापैकी म्हटलं तरी आल्याचं हे पीक नवखं आहे आणि गेल्या 5-7 वर्षापासून डाळिंबाला प्रॉब्लेम आले, द्राक्षाला रेट नाहीत। मग शेती आहे, मनुष्यबळ आहे, मग करायचं काय? तर बऱ्याच लोकांनी आजनाळे गावातलं जर म्हटलं तर बऱ्याच लोकांनी आल्याची शेती पण खूप मोठ्या जवळ 400-500 एकराच्या आसपास 300-400 एकर तर कमीत कमी असेल लोकांनी आल्याची शेती केली। आणि आता बऱ्याच ठिकाणी सध्या रेट खूप कमी आहेत, मला वाटतं 18-20 रुपयाच्या आसपास रेट असल्यामुळं जो त्या लागवडीला जो खर्च आहे तो खूप जास्त खर्च झाला आहे। 100-110 रुपयेपर्यंत किलोप्रमाणे त्याचं बियाणं विकत घेऊन लोकांनी प्लॉट केलेत। व्यवस्थापन सगळं चांगलं केलं आहे, पण सध्या मार्केट चांगलं नसल्यामुळं रेट खूप कमी आहेत। आणि आता केलं आहे म्हटलं तर ते किमान केलेला खर्च तर निघेल या आशेनं किंवा या उद्दिष्टानं सध्या इथं हार्वेस्टिंग चालू आहे। आता आल्याचा फायदा म्हणजे तो हार्वेस्टिंगला आजारी आलं आपण 6 महिने वर्षापर्यंत त्याला तसंच कॅरी फॉरवर्ड करू शकतो, अजून ठेवू शकतो रेट नाही म्हणून। परंतु आता ह्या सदर शेतकऱ्यांना या क्षेत्रात डाळिंब, कारण की आजनाळ हे गाव डाळिंबासाठी फेमस आहे। तुम्ही जर बघितलं तर प्लॉटच्या तिन्ही बाजूला 4 म्हटलं तरी चालेल डाळिंबाचं क्षेत्र पूर्ण आहे। आणि त्यांना इथं आता डाळिंबाचं पीक करायचं असल्यामुळं त्यांनी सध्या हार्वेस्टिंग इथं करण्याचं काम चालू आहे। आणि केलेला खर्च तर निघेल, जास्त काही त्यात प्रॉफिट होणार नाही असं सदर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि हार्वेस्टिंगसाठी बऱ्यापैकी सगळं लेबर वर्क खूप जास्त आते। भैया गांव कौन सा है आपका? भैया गांव कौन सा है? एम पी है। इथं एम पीचे सगळं इथं कारागीर आहेत। मग ते खाणं असेल, त्याची स्वच्छता असेल, त्याच्या मुळ्या काढणे असतील की त्याचं भरणं असेल, हे सगळं मनुष्यबळाचा खेळ आहे। आणि हे आता एम पीवरून सगळे ही जी टीम आहे एम पीची टीम आहे जे सध्या इथं हार्वेस्टिंगचं काम करत आहेत। अशा पद्धतीने 40 किलोच्या गोणी असतात, खांदून पहिलं काढलं जातं, त्याच्या मुळ्या वगैरे काढल्या जातात आणि परत बॅगमध्ये त्या भरल्या जातात। तर वेगवेगळे प्रयोग करत असतो आपण नेहमी शेतात, परंतु प्रत्येक वेळी आपल्याला यश येईल असं काही सांगता येत नाही। पण नक्की प्रयत्न तर सोडले नाही पाहिजेत, कारण की कधी कोणत्या पिकात लॉटरी